नमस्कार मंडळी. आज बनवूया आपण कांद्याची पात. कांद्याची पात मी इथे स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. कढईमध्ये शेंगदाणे हे खुरपूस भाजून घ्यायचे आहे आणि त्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून मोहरी आणि लसणाच्या कुड्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहे. कांद्याची पात घालून त्याला मऊ परतायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि धनेपूड घालायचं आहे. लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचाही वापर यामध्ये करू शकतात. दाण्याचा कूट घालून परतून त्याला झाकून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपली कांद्याची पात इथे तयार झालेली आहे. एकीकडे मी ज्वारीची भाकरही इथं बनवून घेतली होती. ज्वारीची भाकर कांद्याच्या पातीसोबत खूप छान लागते. अशा पद्धतीने माझं इथं ताट रेडी झालेलं आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर